चोपड़ा में नागरिकों को शुद्ध और नियमित पानी की आपूर्ति देने के लिए काठोरा चोपड़ा पाइपलाइन परियोजना के काम की शुरुआत कर दी गई है। यह योजना 2018 में शुरू की गई थी, लेकिन उस समय के प्रशासन और संबंधित अधिकारियों की लापरवाही के कारण यह योजना पूरी नहीं हो सकी, जिससे शहर के लोगों को 12 से 15 दिनों में एक बार ही पानी मिल रहा था। अब नगरपालिका चुनाव के बाद नागरिकों ने चंद्रकांत सोनवाने के नेतृत्व में नई सत्ता को जिम्मेदारी दी है। साथ ही पाइपलाइन डालने का काम शुरू हो गया है और विधायक ने मौके पर ही पहुंचकर काम का जायजा लिया। पेयजल योजनेच्या माध्यमातून चोपडा शहरासाठी जी योजना मंजूर झाली होती त्यातला एक भाग म्हणून हा कठोऱ्यापासून चोपडापर्यंतची पाईपलाईन आहे, टाकीपर्यंतची। पण दुर्दैवाने मागच्या कालखंडामध्ये जे पदाधिकारी होते, जे सत्तेत होते, त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही। खरं तर ही लाईन 6 वर्षापूर्वी झाली असती तर मधल्या कालखंडात जे 12 दिवस 15 दिवस 18 दिवस तसं पाणी चोपडेकरांना भेटत नव्हतं, टॅक्स घ्यायचा आणि कामं होऊ द्यायची नाही, अशा पद्धतीने राजकारण केलं गेलं। आमच्या जेव्हा लक्षात आलं की ही पाईपलाईन जर आपण केली तर लवकर आपल्या शहराला पुरेसं पाणी आपण देऊ शकतो। आज जे 5 दिवसावर आपण आधी 7-8 दिवसावर होतं, आपण ते 5 दिवसावर आणलं आणि हे लवकर जर झाले तर अजून आपण त्यांना 2 किंवा 3 दिवसावर ते पाणी द्यायचं। पण मागच्या कालखंडामध्ये खरं तर ही योजना होऊन जायला हवी होती, दुर्लक्ष झालं। शेतकरी कठोऱ्याचे त्यांचं खूप सहकार्य आहे, धनवाड्यांचे शेतकऱ्यांचं आहे, त्यांच्याशी संवाद साधला गेला नाही आणि योग्य तो संवाद साधला गेला नसल्यामुळे थोडंसं अडचणी होत्या। त्या शेतकरी बांधवांशी आम्ही बोललो, चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हे बघा 1 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि तापीला भरपूर पाणी आहे। तापीच्या वर जाता शेळगाव बॅरेक झालेलं आहे, हा स्टोअरवेल आहे। ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला आपण पालकमंत्रीकडे किंवा कलेक्टर महोदयांकडनं पाणी सोडू शकतो। तुमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न राहणार नाही किंवा शेतीचाही पाण्याचा प्रश्न राहणार नाही। पण चोपडेकरांना ज्या आज अडचणी होत आहे त्या अडचणी सोडवण्यासाठी ही पाईपलाईन अतिशय महत्त्वाची होती आणि गेल्या 12-15 दिवसापासून इथं काम प्रगतीपथावरती। प्रत्यक्ष आपण पाहिलं असेल की 1 किलोमीटरच्या वर हे काम झालेलं आहे। अजून 10-15 दिवसात हे काम पूर्ण होऊन जाईल, याची ट्रायल घेतली जाईल आणि मग चोपडेकरांना आपण 2 दिवसाआड 3 दिवसाचा शेड्यूल ठरवून पाणी देऊ। कारण प्रत्येकाच्या घरात मध्ये काही एवढं 5 दिवस आणि 6 दिवस पाणी साठवण्या एवढी भांडी नसतात किंवा स्टोअरवेल नसतं आणि जनतेला तसं तर आपण शुद्ध पाणी द्यायचं म्हटलं तर 2 दिवसाआड पाणी दिलंच पाहिजे। आपलं कर्तव्य नाही, नैतिक जबाबदारी आहे। इसेन्शियल याच्यामध्ये पाणी येतं, पण दुर्दैवाने मागच्या कालखंडात त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं। अर्धवट असलेली योजना हिचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्याच्यामुळे हे काम बाजूला पडलं होतं। पण आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नम्रता पाटील, भैयासाहेब बोरोले आणि सर्व नगरसेवक आमचे, त्यांनी मला सांगितलं की सीओ साहेबांबरोबर आपण बसून जर हा मार्गी लावला तर फायदा होईल। मग मी सीओ साहेब झवरजी, मोरे आणि हे इंजिनियर शिंदे, ज्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, या सर्वांना एकत्र बैठक घेतली आणि त्यांनी साधारणतः लक्षात आणून दिलं की योजना लवकर करायची आपल्याला पूर्ण, तुम्ही लवकर सहकार्य करा। त्यांनी सहकार्याची भावना ठेवली आणि आज आपण बघता आहात की हे काम प्रगतीपथावरती येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये ही संपूर्ण पाईपलाईन होऊन जाईल। अजून त्यातमध्ये पुढचा जो भाग आहे धनवाडीच्या पुढे, त्याच्यात खरं तर ही गॅलोनाइज पाईपलाईनच घेतली पाहिजे होती, पण ती माझ्या माहितीप्रमाणे आता जे माहिती घेतली तर 5 किलोमीटर लाईन अजून लागणार, पण आपलं पाण्याचे प्रश्न सुटून जाणार आहे। पण ती जी पाईप आहेत, ती पाईप जे म्हणतो आपण सिमेंट कॉन्क्रीटचे पाईप आहे, त्याच्यावर जरा प्रेशर जास्त झालं तर ते ब्रेक होत राहतात। तर भविष्यामध्ये पुन्हा आपल्याला त्या 5 किलोमीटरसाठी आदरणीय मंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, यांना नगर विकास खात्यामधून, नगर उत्थानमधून आम्हाला ते 5 किलोमीटर पाईपलाईन घ्यावी लागेल, जेणेकरून पुढच्या 30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपणार आहे। आणि याच्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांनी जास्त सहकार्य केलं, विशेष करून कठोऱ्याच्या साऱ्या शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं। धनवाडीचे सर्व शेतकरी आहेत त्यांनी सहकार्य केलं, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो। आणि चोपडेकरांना जो आम्ही शब्द दिला होता सभेमधनं, मी बोललो होतो की पाण्याचे प्रश्न सोडवू। आमचे आदरणीय मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। त्यांच्या आदेशानुसार आम्ही ह्या बैठका घेतल्या आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, सो
पवारताई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तालुक्यामध्ये काम करतोय. माजी आमदार लता सोनवणे यांचं सहकार्य आणि गिरीशभाऊ महाजन, सावकारे साहेब, रक्षाताई यांचे सहकार्य. ही पाईपलाईन झालं तर आमच्या आयुष्यात एक मोठं काम झालं तर आम्हाला नक्की होणार आहे. कारण चोपडेकरांचे पाण्याची तहान आम्ही भागवणार आहोत आणि तो शब्द आम्ही दिलेला आहे. शिवसेना शब्द देते तो पूर्ण करते. या पद्धतीने आम्ही ते काम पूर्ण करू. आमच्या नगरसेवकांच्या वतीने चोपड्याच्या जनतेला हीच विनंती आहे की आपल्याला पाणी आल्यानंतर पाणी वाया जाणार नाही. त्या अमृत समजून त्या पाण्याचा जेवढा उपयोग करता येईल तेवढं करायचं. पण नळ उगाचच सोडलेत, पाणी वाया जातं आहे आणि ही निसर्गाने दिलेली देण जर आपण अशी फुकट घालवली ती योग्य होणार नाही. लवकरच याच्यामध्ये पुन्हा रिशेड्यूल करून 3 दिवसाआड पाणी आणण्याचा आमचा